हां चल जा पुढे आता. सो मी निघाली आता ऑफिसवरनं आणि खूप घाई एक्साइटमेंट आहे. सो मी आता पोचलेली आहे ठाणा स्टेशनला आणि मी आता शोधत शोधत ओमकारला चालली आहे. म्हणजे तो मला बोलला तो तिथे आला सिडकोच्या तिथे, तर ओमकार मला तिकडे भेटणार आहे. चला, आता खूप गर्दी आहे आणि माझा भाऊ मला दिसलेला आहे, आला. तर तसं की गणपतीजवळ आलेच म्हणून इकडे अगरबत्त्यांचं फेमस दुकान आमच्या ठाण्यामध्ये आचार्य प्रोडक्ट. तर तुम्ही गर्दी बघू शकता, अक्षरशः लाईन लावली लोकांनी. पण ही गर्दी तर म्हणजे त्यांच्याकडे नेहमीच असते. हां. त्यांच्याकडे एवढीच. आम्हाला पहिले वाटत होतं की कसलं दुकान आहे आणि इकडे सदन कदा गर्दी असते. एकदम गर्दीच आहे, बघितलं. ही पेट पूजा आणि मग शॉपिंग जरा टिपटॉपमध्ये. प्राईस आणि हे बटर स्कॉच विथ मिल्कशेकवालं आईस्क्रीम. आणि आम्हाला थोडंसं आधी मी म्हटलं जसं की पोटपूजा करूया, कारण की मग आम्हाला फटाफट सामान खरेदी करायला ताकद पण राहील चालायला म्हणून. आज या दोघांबरोबर माझी शॉपिंग आहे आयुष्यात फर्स्ट टाइम. म्हणजे सिंगल केलेली आहे, पण या दोघांसोबत एकत्र फर्स्ट टाइम आहे. बघूया गणपतीच्या शॉपिंगची तयार. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण ह्या ठाण्याच्या मेन लेनमध्ये पोचलो आहे. हा पूर्ण मार्केट एरिया आहे, तुम्ही बघू शकता. आणि ते किती क्राऊडेड आहे. तर सगळेच जण इथे गणपतीची खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. आणि आमच्या पण माइंडमध्ये असं काही नाही आम्ही काय घेणार आहे, पण बघू आता जे दिसेल आम्हाला काय युनिक ते आम्ही घेऊ. आम्ही आता परी आणि नेतूला असे क्यूटवाले गिफ्ट बघतोय त्यांच्या काकाकडनं. चाचू अक्षदाला घेऊ, हे तिला आवडत असेल. खूप महंगा, ज़्यादा महंगा नहीं है भैया. 5 रुपये कम करो. 5 में क्या हे मला काय सॅटिस्फॅक्शन. आम्ही बघतो परीला, थांबा जरा. आम्ही बाबूला पण फोन घेतला आणि आमच्या परीने तुला पण आम्ही फॅन घेतला. गावाला गरम होईल ना. व्हायरल अभि तुम व्हायरल. तर हे दोघं मस्त पुढे निघालेत आणि आम्ही आता ह्याला ठाण्याच्या लाईटच्या लेनमध्ये घुसलो. म्हणजे इथे खूप लाईटीचेच शॉप्स आहेत, तुम्ही बघू शकता. असं डेकोरेशनसाठी आपण लाईटिंग यूज करू शकतो. तर ह्या लेनमध्ये खूप व्हरायटीज ऑफ लाईट्स तुम्हाला भेटतील. कष्ट घ्यायची गरज नाही आहे क्रॉफर्डला वगैरे जायची. कधीतरी खूप एमर्जन्सी बेसिसवरती तुम्ही ते घेऊ शकता. सुंदर सुंदर लाईटी आहेत, दाखवते मी तुम्हाला सगळ्यांना. तर आता आम्ही गणपतीसाठी लाईटिंगसुद्धा बघायला आलेलो आणि इथे तुम्ही बघू शकता की किती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लाईटिंग्स आहेत. तर सुनीत आणि ओमकार बघतच आहेत लाईटिंग्स. येल्लो, मल्टी कलर, सगळ्या लेवल्सच्याच भेटतील तुम्हाला. आणि खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटीसुद्धा आहेत. आणि मिनिमम ह्यांची प्राईस 100पासून स्टार्ट होते. आणि इथे खाली हे वेगळ्या प्रकारचे दिवे पण आहेत, म्हणजे जे फिरत राहतात ते असे आपल्याला गणपतीसमोर ठेवायसाठी डेकोरेशनसाठी. तर ते पण खूप छान आहेत इथे. मला मोस्टली येल्लो आणि व्हाईट लाईट्स असे कलरफुल एवढे नाही आवडत. हां, असं डेकोरेशन गणपतीसाठी. स्टार लाईट्स पण आहेत इथे. कोणती पसंत आहे? जरी मरी लाईट बघायला आले. हां, आम्हाला नाही पसंत पडली त्या दुकानात. म्हणजे कॉस्ट वाईज इतकं काही बरोबर नाही वाटली. आम्ही आता अजून खूप सारे दुकानं आहेत, सो आपण चेक करू शकतो बाकीच्या दुकानांमध्ये. कारण की ही ऑलमोस्ट ठाण्यामध्ये एक लाईटीचीच लेन आहे. तुम्हाला ओन्ली लाईट्स नाही तर घरासाठी पण लॅम्प्स वगैरे. आणि त्याचा क्यूटचा डॉगी पण बसला. तर
आता गणपतीचा उत्साह पूर्ण लाईव्ह तुम्ही बघू शकता. सगळेच इकडे शॉपिंगला आलेले आहेत, कारण की 2 दिवसावरच आलेले आहेत गणपती. आणि पूर्ण ट्रॅफिक जाम आहे, पूर्ण बघू शकता. आणि ह्या साईडला दुकानं आहेत, तर इकडे पण पूर्ण गर्दी आहे लोकांची काही ना काही वस्तू घ्यायला. आम्ही पण खूप फिरतोय, कारण की आम्हाला अजून बॅकड्रॉप मिळाला नाही आहे. आम्ही गणपतीसाठी बॅकड्रॉप बघतो डेकोरेशनसाठी, तर तीच आमची धडपड चालू आहे. आणि खूप लोक आहेत, गर्दी आहे. चालता चालता आता आम्ही A1 फर्निचरच्या अपोजिट लेनमध्ये आलो आहे. आणि आम्हाला अचानक आमची नजर इकडच्या कलरफुल डेकोरेशन्सवरती पडली, कारण की ते दिसायला तेवढं छान दिसत होतं. आणि आता आम्ही इकडे जाऊन बघणार आहेत डेकोरेशन्स कसे आहेत. हे जे सुनीतच्या हातात आहे त्याच्यात सारखंच आम्ही बघतो, पण आम्हाला असं गोल्डन नको आहे, पूर्ण आम्हाला ग्रीन कलरचं हवं आहे. आणि त्याच लेनमध्ये आतमध्ये गल्लीत गेल्यावरती तुम्हाला आणखीन व्हरायटीज ऑफ डेकोरेशन दिसतं. हे लाईटिंग्सचं पण तिकडे होतं आणि फुलांच्या माळा वगैरे एक्झॅक्टली असं त्यांनी टांगलं होतं सगळं, तर ते एकदमच जास्त दिसत होतं फ्रेश. आता आणि इकडे पण आम्हाला एक भेटलं आहे ग्रीन, बट इथे आमचं चाललं आहे बार्गेनिंगचा इश्यू, कारण की ते लोक कमी करतच नव्हते. त्यांचा एक ॲज युजल आहे फेस्टिव्ह, तर त्यांचा सीझन आहे, ते करणारच घेणारच. तुम्ही ते मस्त मस्त फुलं बघू शकता डेकोरेशनसाठी. कुछ कम नहीं बोल रहे, 600 में 2 दे दो. हां 600 में 2 दे दो. 600 में 2 दे दो. आमची बार्गेनिंग स्किल्स चालू आहेत, आम्ही फाईट आउट खेळतोय. ऐकतच नाही ते लोक. तर आम्ही आता इथे ब्राह्मण सभा मंडपमध्ये आलेलो आहोत, जे कोपिनेश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे. आणि इकडे खूप प्रकारचे मखर आहेत. काही लोक गणपतीसाठी मखर प्रेफर करतात रेडीमेड, आणि इकडे त्याचे खूप व्हरायटीज आहेत. तर मी तुम्हाला त्याच्या प्राईस सकट आणि इथे कसे मस्त छान छान मखर आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता हे वेगळे प्रकारचे मखर. हा मोठा मखर आहे जो 8,000चा आहे, आणि त्याचाच एक छोटा मिनी व्हर्जन आहे जो 3,500पर्यंत आहे. तर इथे असे खूप वेगळे प्रकारचे मखर आहेत, आणि त्यांची प्राइजेस आहेत थोडे कॉस्टली, बट तुम्ही तिथे त्या लोकांशी भेटून म्हणजे थोडं कन्सेशन ते लोक देतील, जसं की आपण बोलून बार्गेन वगैरे करा. तर किती सुंदर मखर आहेत. ज्यांच्याकडे स्पेस जास्त असेल घरामध्ये ते लोक अशी युटिलाइज करू शकतात. गर्दीतनं वाट काढत आता आम्हाला लागली परत एकदा भूक. मला असं वाटतं अर्धा तासाने मॅडमला फक्त भूकच लागते. सामान कमी, आम्ही पोटपूजा जास्त करतो, कारण अजून काही सामान घेतलेलं नाही आहे. आम्ही बार्गेनच करतोय. बार्गेनिंग करता यांची पाणीपुरी आलेली आहे. हो, पहिला माझीच आहे. चलो अभी दिखो मैं इधर उधर. डेकोरेशन केलं त्यांनी. हवा किती आहे? त्याला जास्तच आहे. काय देणार आता काही काय खाणार आहे? देवाची सामग्री मिळते, म्हणजे खूप देवाच्या छोट्या छोट्या वस्तू, उपरणं वगैरे सगळं तुम्ही बघू शकता. आम्ही आता देवासाठी चुनरी बघतो इकडे, आणि याला मला येल्लो कलर पसंत आलेला आहे. 80 रुपीजमध्ये मस्त मिळाली. 80मध्ये मस्त मिळाली. ही ट्रेंड होती, तर आता आम्ही पण ते आज घेतले यावर्षी विकत. हे घुंगरू मस्त वाटत आरत्या घेताना. 45 रुपयाला जोडी आणि 45 मध्ये जोडी आहे. लिटरली मस्त मिळालंय. अच्छा, हे छोटेवाले 130 आणि मोठा 150. बोला मस्त आहेत ना छोटे. आणि आपण छोटे. अच्छा, हे 130 ला आणि हे 150. आणि कापसाचे जे वस्त्र घालतो देवांना त्याचे पण मस्त डिझाईन झाले. मस्त पाट आहेत ना, पाटाची डिझाईन स्वस्त पण आहेत. स्वस्त पण त्याचं काम. इथे गौरी येणार, तर गौरीचे पण स्टँड आहे.
बुंदीचा मोदक आहे क्यूट आणि हे छोटे छोटे मोदक आहेत. आणि काहीतरी इथे झालं रस्त्यावरती मध्ये सुनीतला मांजरी नाही, या मांजरीने नख तरी मारलं नाही तर चावली तरी आहे जोरात ओरडला एवढा जोरात ओरडला तो. लागणारे दागिने पण काही लोक हौशीने घेऊन जातात, असं उंदीर मामा हाती ठेवतात आणि मग दागिने गळ्यातलं वगैरे गणपतींना मुकुट सुद्धा आहे खूप मस्त. सगळं तुम्ही डेकोरेशनसाठी बघू शकता. म्हणजे हे त्यांची आपण त्यांना ज्वेलरी घालू शकतो ही अशी आहे. मार्केट चालू आणि तुम्ही क्राऊडेड बघू शकता. पब्लिक अजून पण फिरते. 2 दिवसावर आलेत गणपती बाप्पा आणि आम्ही पण फिरतो. आता ना आम्ही खूप फिरलो पूर्ण ठाणा आणि पूर्ण जांभळी नाक्याच्या एंडपर्यंत गेलो आम्ही शोधत आम्हाला काय प्राइस सांगितले लिटरली माहिती आहे 500 आणि एकाने तर डायरेक्ट 1000 सांगितलेलं आम्हाला. तर आम्ही परत जिथे आम्ही बार्गेन करत होतो तिथे चाललो आहे. आमचं बार्गेनिंग स्किल्स काहीच कामाला नाही आणि आम्ही 350 रुपयालाच हे घेतलं आहे परत. सुनीत आणि ओंकारचा काही फायदा नाही झाला भांडण करायचं. तर आम्ही आता घेतलं आहे. इकडे लोक आम्हाला बघतात वेगळ्या बद्दल पण जाऊ दे. हे आता आम्ही फायनली 350ला घेतलं डेकोरेशन म्हणून आम्ही घरी निघतो. नाही अजून बाकी सामान आहे, बघूया पुढे. मस्त आहे. तर इकडे आमच्या ठाण्यात शनी मंदिर आहे एक छोटंसं. इथे खूप गर्दी आहे लोकांची. दर्शन होत आहे ना तुम्हाला सगळ्यांना. लाईन बघू शकता पूर्ण लोकांची. सुनीत गाडी काढतोय कारण की आम्ही पूर्ण मार्केट फिरलोय. आता मला फक्त एक ठिकाणी अजून एक गोष्ट घ्यायची आहे पण आता ती गाडी काढूनच आम्ही निघू. खूप चाललोय, 9:45 झालेत अक्षरशः. फटाफट फटाफट गाडी काढून. लोकांची गर्दी. ठाणा असं वाटतंय जसं की आता संध्याकाळचे 6 आणि 7च वाजलेत. ओंकार पण आलेला आहे आमच्या सोबत. आम्ही आमच्या कळव्यामध्ये पोहोचलेलो आहोत आता सध्या. रेस लावतोय यांच्या रेस. गाडी थांबवली आहे कारण की आमची एक मेंबर घरी आहे अक्षदा. तर तिच्यासाठी आता आम्ही तर खाल्लंय सगळ्यांनी बाहेर. अक्षदाला घेऊन जायचे पाणीपुरी पार्सल. आम्ही ओंकारला इथे सोडलेला आहे म्हणजे तो स्वतः चालला स्कूटीने. आम्ही त्याला हेल्प करून सोडायला ना. मी आणि सुनीत परत निघतो आता रिटर्न. आजची शॉपिंग इथेच. भेटूया गणपतीत. बाय बाय अंकुळी. चल जा. बाय बाय बाय. आता अक्षदा पण वरती वाढतो. सबस्क्राईब टू युट्यूब चॅनल आकांक्षा श्री लाईफ. आता आम्ही चाललोय बाबूकडे. आमच्या चिकुडी लावर आम्ही चिकुडीचे फॅन आहोत. आम्ही चिकुडीकडे चाललो. फॅन आहोत पण तो आमचा गेम करतो आम्ही भेटलो. बहुत डेंजरस लड़का है वो. मम्मीच्या इथे आले का मग चिकूकडे जाणं इम्पॉर्टंटच आहे. क्यूट चेहरा विथ एंग्री ॲग्री नाही, मिस्चिवियस. तर आम्ही आता काकीकडे आलोय. आमची शॉपिंग झाल्यानंतर इथे जवळ राहतात काकी, माहिती आहे सर्वांना. तर आम्ही आलोय आणि त्यानिमित्ताने आत्या आलेला दुपारी म्हणून आम्ही भेटायला आलोय. आत्या आणि आमचा बाबू. तुम्ही बघितला जो आम्ही फोन घेतलेला छोटावाला. हाय. मस्त हाय केलं बाबूने. बाबू काय आहे तुझ्या हातात? काय आहे? आमचं नवीन आयफोन बघितलं. आयफोन नाही सॅमसंग फ्लिप आहे आमचा. सॉरी फ्लिप. हा आमचा हा सॅमसंग फ्लिप आहे. कलर पण एकदम भारी आहे. आमच्या पप्पाचा फोन आला. आणि आज तू पण बसली आहे जेवायला बाबूची. आवाज आहे. तर काजलताईने आल्याला मस्त आळूवड्याची प्लेट घेतली जी काजलताईने केल्यात. मस्त झाल्यात काजलताई आलूवडी. आमच्या घरात असा बाबूमुळे आवाज दिसणार आहे तुम्हाला. सॉरी फॉर द वॉइस. गेला आता सगळ्यांना डिस्टर्ब करायला. बाय. झालं तर बाय. बाबू जा इकडे जा. बाबू बाय. बाय.
बाय बाय बाबू बाय बाय आत्या बाय 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 भेटूया गणपतीत आणि गणपती झाल्यावर नंतर एकत्र बाय भेटूया आता लवकरच. हा पण निघाला. बाबू चल घरी बस जा. आजी बोलवते बघ. जा लवकर बाबू. बाय बाय बाय.